जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत जास्त एक महत्त्वाचा प्रश्न, आता येणारी जी अभियोग्यता चाचणी आहे, टेट परीक्षा आहे, त्या टेट परीक्षेकरिता कोण कोण पात्र असू शकतं। त्या वर्गासाठी पहिली ते पाचवी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी 12वी या वर्गासाठी एक्झॅक्टली जे आहे कोणती शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता लागते आहे, त्या संदर्भामध्ये ऑथेंटिक माहिती देणारा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण असणार आहे। याच्यासोबतच एज क्रायटेरिया नेमका काय आहे आणि टेट परीक्षा कधी होणार आहे, म्हणजे एकूण टेट 2025 च्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे। परंतु सगळी माहिती डिटेल्स मध्ये पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला मित्रांनो, आपण माहिती बघण्याच्या पूर्वी आपण जर या ठिकाणी आता पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे अत्यंत जबरदस्त असलेली महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट एक नंबरची बॅच मिशन टेट बॅच 3.0 जी की आपण आताच या ठिकाणी 25 मार्च पासून सुरू केलेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला टेट 2025 करिता आवश्यक असलेल्या सगळ्या विषयांची डिटेल्स मधली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत। लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये लेक्चर मिळणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, पीडीएफ नोट्स आहे, 28,000 प्रश्न असलेली या ठिकाणी 500 टेस्ट असलेली जी टेस्ट सिरीज आहे ती देखील मोफत आहे। आणि विशेष म्हणजे यांना जे लीड करणारी जी फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टीजला लीड करणारे ज्ञान वराळे सर यांनी मागच्या एक्झाम मध्ये 174 चा स्कोर देखील केलेला आहे। त्यामुळे यांच्या सानिध्यामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जर का आपण अभ्यासाला सुरुवात केली तर 100% आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि सध्या आपण पाडवा आणि ईद या दोन्ही सणानिमित्तानं या ठिकाणी 15% डिस्काउंट दिलेला आहे। ईद पर्यंत आपण या सगळ्या बॅचेस वरती 15% डिस्काउंट देतो आहोत। हा डिस्काउंटचा फायदा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा असेल तर आपल्याला एकच काम करायचं, प्ले स्टोर वर जायचं, प्ले स्टोर वर आपल्या हक्काचं या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर। मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करायचं, आपली जी बॅच आहे सध्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ज्यामध्ये सगळे व्हिडिओज हे लाईव्ह असणारच 100% आणि त्याच्यासोबतच लाईव्हच्या सोबतच ते रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये देखील तुम्हाला मिळणार आहे। एक लेक्चर कितीही वेळा पाहता येणार आहे। 3.0 ही बॅच बघा, या बॅच मध्ये तुम्हाला रेकॉर्डेडच्या लाईव्हच्या स्वरूपामध्ये व्हिडिओ मिळतील, परंतु जे याच्या पूर्वीच्या बॅचेस आहेत ज्याच्यामध्ये ऑलरेडी सगळा सिलेबस कंप्लीट आहे ते देखील फ्री मध्ये दिलं जाणार आहे। फायदे का सौदा आहे। त्याच्यासोबत जर आपल्याला वाटले की माझा अभ्यास भरपूर झालेला आहे, मला टेस्ट सिरीज हवी आहे, या ठिकाणी 500 टेस्ट असलेली टेस्ट सिरीज ज्यामध्ये 100 फुल लेंथ टेस्ट आहेत आणि 400 ज्या आहेत त्या टॉपिक वाइज टेस्ट आहे। या टेस्ट देखील अवेलेबल आहे। 5 फुल लेंथ टेस्ट आपण या ठिकाणी फ्री मध्ये देखील देतो आहोत। बाकी जर का तुम्हाला 500 टेस्ट हवे असेल तर त्याला देखील ईद पर्यंत आपण 15% डिस्काउंट देतो आहोत। या डिस्काउंटचा देखील आपण सहजपणाने फायदा घेऊ शकता। आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। टेटचा जो सिलेबस आहे तो नेमका काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। हा व्हिडिओ सिलेबस साठी नाहीये, परंतु हा सिलेबस आहे, वाटल्यास याचा स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी घेऊ शकता। हा सिलेबस आपल्याला 200 मार्कांना आहे। 200 मार्क 200 प्रश्न, त्यापैकी आपल्याला मॅक्झिमम मार्क्स घ्यायचे आहे। पहिला प्रश्न असेल आपला, टेट एक्झाम कधी होणार आहे, त्याची जाहिरात कधी येणार आहे। बघा, परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटला एक नोटिफिकेशन आलेली आहे। त्या नोटिफिकेशन मध्ये एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे, मे आणि जून महिन्यामध्ये, मे व जून महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे असं समजून चला। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहिरात येऊ शकते, आपण आपल्या परीने रेडी राहायचं आहे। ठीक आहे, आता पात्रता आपल्यासाठी महत्त्वाची आहे की बाबा कोण टेट परीक्षा देऊ शकतं, पहिल्यांदा आपल्याला द्यायचीच आहे। ठीक आहे, बघा एक गोष्ट लक्षात घ्या, टेटची जी परीक्षा आहे पहिली ते 12वी वर्गासाठी सेम असते, एकच परीक्षा असते, परीक्षा वेगवेगळ्या नाही, पात्रता वेगवेगळी आहे, परीक्षा सेम असणार। मराठी माध्यम, उर्दू माध्यम, इंग्लिश माध्यम, तमिळ, तेलुगू, गुजराती, बेंगॉली सगळ्या माध्यमासाठी सेम परीक्षा आहे। पहिली ते 12वी साठी एकच परीक्षा आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका। एक्झाम कोण देऊ शकतो, एक्झामचा फॉर्म कोण भरू शकतो, तर बघा समजा आपल्याला पहिली ते 5वी या वर्गासाठी पात्र व्हायचं असेल, पहिला प्रश्न आहे ना, पहिली ते 5वी वर्गाची जी आहे शैक्षणिक पात्रता नेमकी काय। पहिली ते 5वीची जी पात्रता आहे यामध्ये लागणार आहे आपल्याला डीएड। ठीक आहे, डीएड कंपल्सरी लागणार आहे। आता याचं नाव बदललेलं देखील आहे, डीएड आहे, डीटीएड आहे, डीएलएड आहे, नाव बदलू द्या, परंतु आपल्याला डीएड याचं इक्विव्हॅलंट कंपल्सरी लागत आहे। ठीक आहे, कंपल्सरी लागतोय। त्याच्यासोबतच जे आहे
टीईटी किंवा ऑब्लिक मध्ये सांगतोय सीटीईटी सीटीटी यांचा जो आहे पेपर 1 पासच असावं लागणार आहे. ही त्याची बेसिक क्वालिफिकेशन आहे. आता याच्या पूर्वी तुम्ही सांगाल सर अकॅडमिक क्वालिफिकेशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन दोन्ही लागतं. अकॅडमिक मध्ये आपल्याला 10वी 12वी या परीक्षा कंपल्सरी 10वी 12वी ठीक आहे. 10वी 12वी नंतर डीएड त्यानंतर टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 1 पास असायला पाहिजे. जर एवढं तुमच्याकडे असेल कंपल्सरी मध्ये तर तुम्ही 1ली ते 5वी वर्गाकरिता परीक्षा देऊ शकता. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचा आपल्याला चिंता नाही. मग तुम्ही जिल्हा परिषद साठी देऊ शकता, नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळ खाजगी संस्था सगळ्यासाठी परीक्षा देऊ शकता. आता पुन्हा तुम्हाला सांगतोय की सगळ्या प्रकारच्या शाळांकरिता परीक्षा एकच आहे, परीक्षा वेगळी नाहीये. हे झाली 1ली ते 5वीची पात्रता. आता एज लिमिट इथेच सांगून देतो तुम्हाला. एज लिमिट बघा, तुम्ही जर का ओपनचे कॅन्डिडेट असाल ओपन कॅटेगरीचे तर तुमचं वय 38 कंप्लीट होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी पात्र राहता. ओपन वाले उमेदवार 38 वर्षापर्यंत. आणि जे उमेदवार या ठिकाणी कॅटेगरीमध्ये आहेत ठीक आहे कॅटेगरीमध्ये आहेत त्या उमेदवारांना 5 वर्षाची सूट असते. म्हणजे ते उमेदवार या ठिकाणी 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. कॅटेगरी म्हणल्यावर सगळीच कॅटेगरी घ्या त्याच्यामध्ये ठीक आहे. एससी पासून ते एससीबीसी पर्यंत सगळी कॅटेगरी 43 वर्ष. आणि जे ओपन उमेदवार आहेत त्यांना 38 वर्षाचं बंधन आहे. आता हे बंधनामध्ये आणखी एक कहाणी में ट्विस्ट लक्षात घ्या. काही जण जे आहे एज बार होऊन गेलेले असेल. हे जे क्रायटेरिया आहे जिल्हा परिषद शाळांसाठी आहे. जिल्हा परिषद शाळांसाठी ज्या उमेदवारांचं क्वालिफिकेशन या ठिकाणी 9वी ते 12वी साठी आहे. 9वी ते 12वी ही गोष्ट लक्षात घ्या, थोडंसं बारकाईने समजून घ्या. 9वी ते 12वी साठी ते उमेदवार पात्र असतात ज्यांचं वय 43 वर्ष पार होऊन गेलेलं आहे. म्हणजे 9वी ते 12वीच्या खाजगी संस्थांसाठी नो एज लिमिट ठीक आहे. तुम्ही कितीही वयापर्यंत परीक्षा देऊ शकता 9वी ते 12वी वर्गाकरिता. परंतु 1ली ते 8वी वर्गाकरिता तुम्हाला खाजगी असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका त्यामध्ये तुम्हाला वयाचं बंधन आहे. क्लिअर झालं ठीक आहे. 1ली ते 5वीची पात्रताही संपली, वयाचा मुद्दाही या ठिकाणी क्लिअर झाला. आता 6वी ते 8वीची पात्रता थोडीशी वेगळी आहे. हे बघा या ठिकाणी देखील ना तुम्हाला डीएड लागेल ठीक आहे. डीएडला नाव काही असू द्या, डीएड असू द्या, डीटीएड असू द्या, डीएलएड असू द्या किंवा ऑब्लिक मध्ये लिहितोय या ठिकाणी तुमच्याकडे जर बीएड असेल तरी देखील चालतं ठीक आहे. डीएड असावं किंवा बीएड असावा ही बेसिक. याच्या सोबत प्लस मध्ये सांगतोय तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. ग्रॅज्युएशनला विषय काही असू द्या काही प्रॉब्लेम नाही फक्त ठीक आहे. हा ग्रॅज्युएशन तुमचं असायला पाहिजे. आणि याच्या सोबत टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर 2 पास असायला पाहिजे. टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 2. आणि याच्या सोबत जे शैक्षणिक पात्रता आहे 10वी 12वी ते तर कंपल्सरी आलंच. 10वी 12वी डीएड किंवा बीएड ग्रॅज्युएशन टीईटी सीटीईटीचा पेपर 2. आता या पेपर 2 मध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे लक्षात घ्या. तुम्ही जर का ग्रॅज्युएशन या ठिकाणी सायन्स मधून केलेलं असेल ठीक आहे. तुम्ही जर सायन्स मधून केलेलं असेल तर तुमची पेपर 2 ची जी मेथड आहे ती मॅथ सायन्सच असायला पाहिजे. तुम्ही जर का सोशल सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल सोशल सायन्स मध्ये तर तुमची टीईटी किंवा सीटीईटीची जी मेथड आहे ती सोशल सायन्सच असायला पाहिजे. फक्त सूट या ठिकाणी आहे ग्रॅज्युएशन जर तुमचं लँग्वेज मध्ये झालं असेल, लँग्वेज कोणतीही लँग्वेज असू द्या, मराठी हिंदी इंग्लिश उर्दू कोणी असू द्या, त्या लँग्वेज साठी मग तुम्हाला कोणतीही एक मेथड असेल तर चालतं. मॅथ सायन्स पण चालतं आणि सोशल सायन्स घेतलं तरी देखील चालतं. झालं क्लिअर. 6वी ते 8वीचं. आणि 6वी ते 8वीला विषय शिक्षक असतो लक्षात घ्या. 1ली ते 5वीला प्राथमिक शिक्षक, इकडे विषय शिक्षक असतो. तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र राहता? तुम्ही राहता ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला. अंतिम वर्ष आहे हा शब्द लक्षात घ्या. पहिल्या दुसऱ्या वर्षाला काही विषय असू द्या, तुमचं अंतिम वर्षाला जो विषय आहे त्या विषयाकरिता तुम्ही 6वी ते 8वीला पात्र असता. ठीक आहे. हा लक्षात घ्या. आता हे झालं 6 ते 8. आता जाऊया आपण 9वी ते 10वी साठी. 9वी ते 10वी वर्गाची पात्रता काय आहे बघा. इकडे जे आहे ना ते फक्त बीएड लागतं.
बीएड, इथे डीएड चालणार नाही. जसं आणखी तुम्हाला एक सांगतो, थोडंसं आपण बॅकला जाऊया. 1 ते 5 इथे एक मुद्दा सांगायचा राहिला. 1 ते 5 मध्ये बीएड उमेदवार अलाव नाही. बीएड उमेदवार चालू शकणार नाही. 1ली ते 5वीला बीएड येऊ शकत नाही, पहिला मुद्दा होता. ठीक आहे, काही वर्षापूर्वी चालत होतं. आता 1ली ते 5वीला बीएड वाले चालत नाही. जसं इथे बीएड वाले चालत नाही, त्या पद्धतीने 9वी ते 10वी वर्गाकरिता डीएड चालत नाही. डीएड चालत नाही. इकडे डीएडचा मुद्दा संपला. डीएड कुठे चालेल? 1ली ते 8वी वर्गाकरिता, पुढे चालणार नाही. ठीक आहे, म्हणून इथे आपण याच्यावरती फुल्ली मारूया. ठीक आहे, त्याला कटच करू. पुन्हा कसं आहे, कोणी स्क्रीनशॉट घेतला तर पुन्हा म्हणेल सरांची चुकीची माहिती दिली का काय, तसं नको. इकडे बीएड लागणार आहे. बीएडच्या सोबतच जे आहे तुमचं ग्रॅज्युएशन लागणार आहे. ठीक आहे, बीएड प्लस ग्रॅज्युएशन लागणार आहे. दोनच क्वांटिटी, दोनच अटी आहेत. फक्त इथे 10वी 12वी तर असेलच. 10वी 12वी बीएड ग्रॅज्युएशन संपलं. इथे टीईटी किंवा सीटीटीचा जो अट आहे संपलेली आहे. तिथे टीईटी सीटीटी लागत नाही, फक्त एवढंच क्वालिफिकेशन लागतं. आणि विशेष म्हणजे इथे उमेदवार जर का एज बार जरी झाला तरी खाजगी संस्थांसाठी ही जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल, तुम्ही पात्र आहे. लक्षात घ्या, तुमचं वय 45 झालं, तुमचं वय 48 जरी झालं आणि तुमच्याकडे एवढंच क्वालिफिकेशन आहे, काळजी करू नका. तुम्ही भरतीतून बाद झालेले नाही, तुम्हाला टेट परीक्षा देता येते, चिंता करू नका. ठीक आहे, फक्त एवढं आहे, तुम्ही जिल्हा परिषदेला नाही जाऊ शकत, खाजगी संस्थाला तुम्ही सहजपणाने जाऊ शकता. ठीक आहे, आता तुमच्या जीवात जीव आला असेल. आणि इथे देखील हेच, हा मुद्दा एकदा लक्षात घ्या. 9वी ते 10वीला तुम्ही विषय शिक्षक म्हणून लागता. विषय शिक्षक देखील त्याच विषयासाठी ज्या विषयाच्या अंतिम वर्षाला, लास्ट इयर, ठीक आहे, 3 वर्षाचं जे ग्रॅज्युएशन आहे त्याच्या अंतिम वर्षाला जो विषय आहे त्याच विषयाकरिता तुम्ही 9वी ते 10वी वर्गासाठी पात्र असता. क्लिअर झाला मुद्दा? ठीक आहे, चल आता जाऊया आपण शेवटच्या मुद्द्याकडे. शेवटचा मुद्दा आहे आपला 11 ते 12. 11वी 12वीची पात्रता काय आहे? 11वी 12वीला देखील जे आहे इकडे डीएड चालत नाही. ठीक आहे, डीएड चालत नाही. मग काय चालतं? डीएडच्या ऐवजी आपल्याला जे आहे इथे फक्त आणि फक्त बीएडच लागतं. इथे बीएड लागेल. ठीक आहे, बीएड लागेल, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन लागेल, त्याच्यानंतर पीजी लागेल कंपल्सरी. पदवी, पदव्युत्तर पदवी. ठीक आहे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बीएड हे तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, इथे टीईटी किंवा सीटीटी लागत नाही. आणि 10वी 12वी हे कंपल्सरी आहेच. ठीक आहे, हे वेगळं सांगायला नको. 10वी 12वी बीएड, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन एवढं जर का असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 11वी ते 12वी या वर्गासाठी पात्र ठरता. आता या 11वी 12वी वर्गासाठी पात्रतामध्ये देखील विषय शिक्षक म्हणूनच लागता. विषय शिक्षक म्हणजे कोणता विषय? पोस्ट ग्रॅज्युएशनचा तुमचा अंतिम वर्षाचा जो विषय असेल त्या विषयाकरिता, एका विषयाकरिता त्या विषयाचं तुम्ही विषय शिक्षक म्हणून लागता. ठीक आहे, लक्षात आलं? तो विषय तुम्हाला ग्रॅज्युएशनला पण असला पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशनलाही असायला पाहिजे, अन्यथा प्रॉब्लेम क्रिएट होतात. क्लिअर झालं? 1ली ते 12वी वर्गाची शैक्षणिक पात्रता. आणि राहतो आहे ज्या डीएड कॉलेजेस आहेत, डीएड कॉलेजसाठी ज्या काही जागा या ठिकाणी येतात, आतापर्यंत आलेल्या नाही, भविष्यामध्ये येणार आहे, याकरिता जे आहे एमएड लागणार आहे. ठीक आहे, एमए एमएड लागणार आहे. ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता. त्याच्यासोबतच आता तुम्ही म्हणाल सर एका गोष्टीचा उल्लेखच या ठिकाणी झालेला नाही, बीपीएडचा. ठीक आहे, याच्यामध्ये ज्या उमेदवारांनी बीपीएड केलेला आहे, ते उमेदवार देखील या ठिकाणी पात्र ठरतात. आता बीपीएड वाले कशासाठी? बीपीएड वाले 9वी ते 12वी या वर्गाकरिता जे स्पोर्ट्स टीचर आहेत त्या विषयाकरिता पात्र ठरत असतात. त्याच्यासोबतच या ठिकाणी ज्या उमेदवारांनी एटीडी केलेली आहे, एटीडी, ते एटीडी केलेले उमेदवार देखील फॉर्म भरू शकतात. एटीडी कला शिक्षकांसाठी ही डिग्री आहे, ते देखील या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. वयाची अट तुम्हाला सांगितली, बेसिक क्वालिफिकेशन देखील अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला सगळी जी काही माहिती आहे ती समजून गेलेली असेल. आता एखादा पॉइंट माझ्याकडून जर का सुटून गेलेला असेल, तुमच्या मनामध्ये अजूनही डाऊट थोडासा शिल्लक असेल तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सर्वांना एक नम्र आवाहन असेल, या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवा. कारण काय आहे, ज्या उमेदवारांना टेट 2025 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांना अजून आपली जर का क्वालिफिकेशन माहिती नसेल की याच्यासाठी नेमकी पात्रता काय लागते, तर मग तो
या ठिकाणी जे आहे त्या एक्झामला पार्टिसिपेट करणार नाही. म्हणून आपल्याला वाटत असेल आपले मित्र मैत्रिणी देखील या एक्झाम मध्ये पार्टिसिपेट करावे. या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही फॉरवर्ड करा. हा व्हिडिओ बनवण्यासाठी जी मेहनत लागलेली आहे त्या मेहनतीच्या बदल्यामध्ये सर्वांनी एकदा या व्हिडिओला लाईक करून द्यायला हरकत नाही. आणि तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल महाराष्ट्रामधलं टॉप लेवलचं, तर तुमच्याकरिता जे काही मार्गदर्शन अवेलेबल आहे ते मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता मास्टर टीचर नावाचं जे काही ऍप आहे त्या ऍपच्या माध्यमातून. कारण आम्ही या ठिकाणी 2022 ला 1000+ उमेदवारांची शिक्षकपदी निवड देखील करून दाखवलेली आहे. ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे.